नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। सन 2025 खरीप हंगामात माझ्या शेतामध्ये संत्रा 15 बाय 15 फूट अंतरावर आहे। त्या संत्र्यामध्ये आंतरपीक मी यावर्षी उडीद घेतलेला आहे। आपण पाहत आहोत हे 7 तास उडदाचे आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केलेली आहे आणि या उडदामध्ये आपण 1 तास तूर घेतलेला आहे। हे बघू शकतो आपण, हे तूर आहे। तर अशा प्रकारे आंतरपीक हे संत्र्यामध्ये आपण मुख्य पीक संत्रा आहे। 2 झाडाच्या मंदामध्ये आपण हे तूर आणि प्लस उडीद असा हा पूर्ण 2 एकराचा आपला प्लॉट आहे। आणि हे सर्व आपण सुभाष पाळेकर कृषी शेतीची आपण जोड दिलेली आहे। हा आपला या प्रथम प्लॉट झाला हा संत्र्याचा। आता आपला मोसंबीमध्ये आपण वायगाव हळद ते बघूया। या इकडे आता हे आंब्या बाराची मोसंबी आहे। हे बघा लटपटून फळ आहे। सुभाष पाळेकर कृषी शेतीमध्ये आपण जोड दिलेली आहे। याला पूर्ण घनजीवामृत, जीवामृत, ब्रह्मास्त्र, दसपर्णी अर्क, आंबटताक, नीम अर्काचे फवारणी आपले चालू आहे। आणि हे आपली वायगाव हळद हे आपण पाहत आहोत। हे बघा हे वायगाव हळद, हे वायगाव हळद मी स्वतः शेतकरी ते ग्राहक विक्री करतो। हे आपली वायगाव हळद हे 3रं वर्ष आहे। आणि या वर्षी आपण परत 2 झाडाच्या मंदामध्ये आपण दोन्ही साईडनं वरंबे केले होते। त्या वरंब्यानं आपली हे हळद लागवड आहे। आपण पाहत आहोत, हे बघा, हे बघा या। आणि याच्यामध्ये आपण परत भेंडी लागवड केली आहे आणि काही ठिकाणी बरबटी आहे। हे बघा भेंडी, एक वरंब्यानं भेंडी आहे, एका वरंब्यानं आपली वायगाव हळद आहे। परत इकडे भेंडी आहे, इकडे वायगाव हळद आहे। तर असे आपले पट्टे पाडून आपण याच्यामध्ये लागवड केलेलं आहे। हे बघा आपली वायगाव हळद, सोबतच आपली मोसंबी सुद्धा आता येणाऱ्या पोळा झाल्याच्या नंतर याची तोड होणार आहे। त्याच्यामध्ये 4 झाडाच्या मंदामध्ये परत आपण आंबा लागवड केला। हा बघा केशर आंबा, असा हा मिश्र फळबाग आपला आहे। वायगाव हळद, भेंडी, बरबटी आणि आंबा हा आपला 2रा प्लॉट आहे। आणि याला पूर्ण आपण घनजीवामृत टाकलेला आहे, जीवामृत जोड दिलेली आहे। आणि आपली हळद पहा ही पूर्ण आपल्या पट्ट्यामध्ये दिसत आहे। हे बघा 4 झाडाच्या मंदामध्ये आंबा, त्याच्या खाली हळद, त्याच्यानंतर दांड पाडले आपण। त्याच्यामध्ये एका साईडला एका वरंब्यानं आपण भेंडी लावली, एका वरंब्यानं आपण परत हळद घेतलेला आहे आणि अर्ध्या प्लॉटमध्ये बरबटी आणि हळद आहे। तर असा हा पूर्ण आपण पहा, हे बघा हळद। आणि आजची तारीख जी आहे 18/7/2025 आजच्या दिवशी आपला हा प्लॉट आपण पाहतो। आणि त्याच्यामध्ये आपण पोपई सुद्धा लावलेली आहे। हे बघा पोपई पण छान आलेली आहे, याला कळ्या लागत आहे। आता 4 झाडाच्या मंदामध्ये आपली जेवढी काही जागा आहे त्या जागेमध्ये आपण पोपई लावली आहे, आंबा लावला आहे, सोबतच आपलं चिक्कू आहे आणि हे मोसंबी आहे। या मोसंबी आणि हे परत आपले केशर आंबा मोठे झाडं। हे बघा हळद, सुपर हळद आहे चांगली। धन्यवाद।